शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना मी तुम्हाला मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः तुमच्या 70 दिवसाच्या नंतर आपण 2 ते 3 स्लरीचं नियोजन त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी देतो आणि त्या स्लरीचा आपण कशा पद्धतीने झाडाला फायदा होतो किंवा त्याच्यामधून कशी फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मिळते याच्याबद्दलची आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी दादा आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव शरद दिनकर आहेर, राहणार शिवरे, तालुका चांदवड. मोबाईल नंबर आहे 7588515728. बरं. आपण याच वर्षी प्लॉट बुकिंग केली? हो, याच ऑक्टोबर वर्षी. छाटणीला. हो, पहिलंच वर्ष माझे. बरं. काय बदल वाटला आता? बदल फार मोठा वाटला आम्हाला. एवढी लांबी कधी भेटत नव्हती. एसीसनचा प्लॉट आहे हा, पण सरांचं नियोजन चांगलं असल्यामुळे यावर्षी चांगली लांबी भेटली आम्हाला. याचंच नियोजन माणिक चमनला दिलं? माणिक चमन? हो, माणिक चमन आमचं म्हणजे कधी गोलच राहायचं, ते कधी लांबलंच नाही, पण यावर्षी माणिक चमनला पण एकदम चांगली लांबी भेटलेली. आता लक्षात घ्या, हा मुद्दा म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे की जमिनीनुसार आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल जर आपल्या नायट्रोजन लेवलपेक्षा जास्त असेल तर आपल्याकडे लॉंगेशनला नक्कीच त्या ठिकाणी लॉंगेशन कमी मिळतं. परंतु हे करत असताना जर आपल्याला लॉंगेशन मिळवायचं असेल तर आपण माती परीक्षण करून केलं होतं आपण? हो, माती परीक्षण केलं होतं. माती परीक्षण केल्याच्या नंतरच आपल्याला त्याला लॉंगेशनसाठी जे नायट्रोजन, नायट्रेट म्हणतो किंवा अमोनिकल नायट्रोजन म्हणतो, हे वेळेनुसार आपल्याला 60 दिवसाच्या अगोदर देऊन घेणं गरजेचं राहतं. ते जर तुम्ही व्यवस्थित दिलं, टायमिंग मध्ये फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला लॉंगेशन मिळायला चांगली मदत होईल. मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो, प्रत्येकाने काय प्लॉट बुकिंग केलेच पाहिजे असं काही नाही, परंतु हे काम करताना जर आपण अभ्यासपूर्वक व्यवस्थित नियोजन करून जर कामकाज केलं, त्याचबरोबर आपण पीटीओल करून घेणं सुद्धा गरजेचं असतं. सुरुवातीच्या तुम्हाला 25-30 दिवसाच्या दरम्यान आपण एकदा पीटीओल करून घेणं पण गरजेचं आहे. तुम्ही पानदेट परीक्षण केल्यानंतर आपल्याला नायट्रोजन लेवल त्या ठिकाणी लक्षात येते. नायट्रोजन लेवल व्यवस्थित असेल म्हणजे तुमच्या फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवलपेक्षा नायट्रोजन लेवल जर चांगली असेल तर नक्कीच आपल्याला लॉंगेशन चांगल्या पद्धतीचं मिळतं. इथं प्रत्येक वेळेस औषधच काम करतील असं नाहीये, परंतु याला जे आपण अन्नद्रव्य म्हणतो, मग त्याच्यामध्ये तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, दुय्यम अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील, हे सर्व घटक त्याच्यासाठी फार महत्वाचे असतात. आता हे सर्व काम करताना आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे. परंतु याचबरोबर आज लांबी निघाली, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, परंतु आपल्याला 70 दिवसानंतर त्याची साईज एक साधारणतः 17-18 mm पर्यंत कशा पद्धतीने नेता येईल याच्यासाठी आपण जे काम करतो, तर याच्यासाठी स्लरीचं नियोजन आपल्याला करणं फार गरजेचं आहे. मग आता स्लरी करत असताना आपल्याला किती 70 दिवसात झाला? 72 दिवसात प्लॉट. तर स्लरी टाकताना लक्षात घ्या, आपण पहिली स्लरी देतो त्या स्लरीमध्ये आपल्याला काय करायचंय? स्लरीमध्ये आपल्याला शेण, लक्षात घ्या, शेण घ्यायचंय आपल्याला त्या ठिकाणी 20 पाट्या. 1 एकरच्या प्रमाणासाठी सांगतोय. शेण 20 पाट्या घ्या, गोमूत्र 20 लिटर त्याच्यामध्ये घ्यायचंय, गुळ घ्यायचं त्याच्यामध्ये 3 ते 4 किलो, त्याबरोबर आपल्याला सोयाबीन पीठ घ्यायचंय 20 किलो, घरच्या डाळीचं बेसन पीठ आपल्याला त्या ठिकाणी 4 किलो घ्यायचंय आणि त्यासोबत बॅक्टेरियलिस 2 लिटर. हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 दिवस आपल्याला भिजत ठेवायचं. ही पहिली स्लरी. आपण 4 ते 5 दिवसानंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून तर देता येत नाही, परंतु डायरेक्ट स्लरी युनिटने असेल किंवा डायरेक्ट आपण ओतून का होईना, परंतु ती टाकून घेणं गरजेची. जर ही स्लरी दिली तर 10 दिवसाच्या अंतराने परत एक दुसरी स्लरी आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला हेच कॉम्बिनेशन सर्व घ्यायचे, परंतु त्यामध्ये आपण यारामिला कॉम्प्लेक्स 25 किलो एक्सेस आपल्याला त्यामध्ये घ्यायचे. ते घेतल्यानंतर आपल्याला साईज मध्ये असेल, पानांची काळोखी असेल, त्याच्यात चकाकी असेल, तुमचा घडाचा लष्टर असेल, दुधी कलर असेल, हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिसून येईल. या 2 ते 3 स्लऱ्या जर आपण व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर आपल्याला स्लरीचं महत्व तुमच्या वापरल्यानंतर नक्कीच लक्षात येईल आणि नक्कीच जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन आपण जो म्हणतो, जे स्निग्ध पदार्थ आपण म्हणतो, ते नक्कीच झाडासाठी चांगल्या पद्धतीने मिळतात. जे विटॅमिन्स आपल्याला हवे असतात ते विटॅमिन्स झाडासाठी त्यावेळेस गरजेचे असतात, कारण थंडीचं प्रमाण वाढत जातं. थंडीचं प्रमाण वाढल्यानंतर कुठेतरी साईज थांबते आणि साईजसाठी आपण अतिरिक्त पीजीआरचा वापर करतो. तर तो पीजीआरचा वापर न करता अशा पद्धतीने आपण जर स्लरीचा वापर केला तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. आता या प्लॉटमध्ये आपण आज व्हिडिओ देतोय, पण हे लक्षात घ्या की आपण स्लरी दिल्याच्या नंतर कदाचित शक्य होत असेल तर आपण या प्लॉटमध्ये परत एकदा व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न त्या ठिकाणी करू. हे प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बरेच शेतकरी शेतकऱ्यांना कॉल करतात, विचारतात, डॉक्टर ॲग्रीवालांचं मार्गदर्शन विचारतात, परंतु नुसतं मार्गदर्शन घेऊन फायदा नाही. आपण ते व्यवस्थित अंमलबजावणी करणं गरजेचे. आपण वेळच्या वेळेवर सर्व कामं करणं गरजेचे. फवारण्या असतील, तुमचे ड्रिपचे ऍप्लिकेशन असतील, हे टायमिंग वरती घेणं गरजेचे. आता या प्लॉटसाठी आपण पीजीआरचा वापर कसा झालेला आहे तुम्हाला काय वाटतं दरवर्षीच्या तुलनेत? दरवर्षी तुलनेत पीजीआरचा वापर फक्त आतापर्यंत 1 मिलीने
म्हणजे 600 ml एकच डोस झालेला आहे फक्त. बरोबर, एकरी 600 मिली फक्त आपल्या सीपीपी सीपीपी गेलेलं आहे. बरोबर आहे. हो. याच्या व्यतिरिक्त माझ्या मते आपलं कंबाईन 600 मिली गेलेलं आहे. हो, कंबाईन 600, कंबाईन 2 वेळेस गेलं. 2 वेळेस एकदा 600 मिली आणि एकदा 400 मिली. 400 मिली म्हणजे 600-400 एक डोस गेला आणि बेरिओन एकदा गेला. हो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला वेगळं काही देण्याची गरज नाही. आपण कुठेतरी टोचन म्हणून आपण त्या ठिकाणी विपुलचा वगैरे वापर करू शकतो, परंतु अतिरिक्त पीजीआर करू नका. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण उकड्या असेल, बर्निंग असेल, याला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने पाणी नियोजन करणं सुद्धा आपण करून घेणं गरजेचं राहील. तर शेतकरी मित्रांनो काय करा, तुम्हाला हेच व्हिडिओ, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विषयावरती व्हिडिओ, प्रत्येक अडचणींचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित लक्षात घेऊन कामकाज केलं, असे बरेचसे शेतकरी का ते फक्त व्हिडिओ बघून प्लॉट तयार करतात. बऱ्याच शेतकऱ्यांनी, सोलापूर जिल्हा असेल, सांगलीतले काही शेतकरी असतील, बऱ्याच ठिकाणाहून मला कॉल आले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघून फक्त प्लॉट तयार झाले आमचे, एकदा येऊन बघा. माझ्याकडून प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही, परंतु जर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं, शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन करायला हरकत नाही. तर शेतकरी मित्रांनो काय करा, तुम्हाला काही अडचणी असतील तर ऑफिसच्या नंबरवर विचारत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.